मित्रांनो नमस्कार। आपल्याकडे आंब्याची अशी एक व्हेरायटी आहे की ज्या व्हेरायटीला आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर आंबे घेण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं प्रूनिंग करतो। तुम्ही बघू शकता, याला असे घोसाने आंबे लागतात आणि हे आंबे झाडावरच पिकतात। तर तुम्ही बघू शकता, आज 2 पाळ खाली पडलेले आहेत। हा पाडी आलेला आहे। मित्रांनो, जास्त पावसामुळे काय झाले की याच्यावर असे डाग पडले, परंतु याला काही होत नाही। हे डाग फक्त वरेच आहेत आणि आत पण अशी फळे आहेत आणि याच्याबरोबर मी काय केलं की बाकी जे आंबे होते त्या आंब्याला पावसापासून वाचवण्यासाठी अशा प्रकारचं बॅगिंग केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, याला संपूर्ण बॅगिंग केलेलं आहे आणि अति पावसामुळे आंब्याची फळं खराब नाही व्हावी आणि आंब्याला फळमाशीचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व्हावा म्हणून हे सगळ्या आंब्याला आपण बॅगिंग केलेलं आहे। आणि ह्या व्हेरायटीला आपण ऑक्टोबर महिन्यामध्येच फ्रुटिंग घेतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे येणारं फ्रुटिंग आहे ते फ्रुटिंग आपण इतर व्हेरायटीपासून घेतो, परंतु ह्या व्हेरायटीपासून स्पेशल आपण पावसाळ्याचं फ्रुटिंग घेतो। तुम्ही बघू शकता, या झाडाचं हे सगळे आंबे आपण बॅगिंग केलेले आहे अशा प्रकारे। आणि या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण काय केलं की या आंब्याचं दरवर्षी प्रूनिंग करून या आंब्याची हाईट आपण मेंटेन केलेली आहे। तुम्ही बघू शकता, हे जे आहे तर याला आपण माझ्या डोक्याच्या वर जाऊ देत नाही, याचं इथंच प्रूनिंग करून टाकतो आणि झाडाचं जवळपास 4 फूट उंची ठेवतो आणि 4 फुटाच्या खालीच आपण याची फळे घेण्याचा प्रयत्न करतो आणि साधारणतः एका झाडापासून व्यवस्थित मॅनेजमेंट केले तर 10 किलो फळे आपल्याला दरवर्षी याच्यापासून मिळतात। आणि अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की आमच्या बागेमध्ये सगळे अल्ट्रा हाय डेन्सिटी या तत्वावर झाडे लागलेली आहेत आणि यावर्षी बरेच झाडे आता फ्रुटिंगला येत आहेत। तर याच्यामध्ये आपण सगळ्या अशा व्हेरायट्या निवडलेल्या आहेत की ज्या व्हेरायटीला दरवर्षी फळे लागतात आणि चांगल्या प्रकारे फळे लागतात। ही माझ्या बाजूची आता ही एक दुसरी व्हेरायटी तुम्ही बघू शकता की ही केसर आहे आणि तशाच प्रकारे इतरही जम्बो केशर वगैरे व्हेरायटी आपल्या इकडे लागलेल्या आहेत। काही पुसा संस्थांच्या नामांकित व्हेरायट्या लागलेल्या आहेत। ही पुसा संस्थांची व्हेरायटी आहे। तर उद्या आपण पाहूया की ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रूनिंग ट्रेनिंगला कशा प्रकारे महत्त्व असतं आणि कशा प्रकारे त्याचं प्रूनिंग ट्रेनिंग करावं लागतं। तर हा आंबा आपण विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच याची फळं घेतो आणि ऑक्टोबर महिन्याचे फळे घेण्यासाठी याचं कशा प्रकारे प्रूनिंग करावं लागतं आणि कुठल्या महिन्यात प्रूनिंग करावं लागतं याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवण्याचा प्रयत्न करेन आणि फेसबुकला तो टाकण्यात येईल। धन्यवाद।